आज मला जॉब भेटलेला आहे वॉशिंग करायचा. थँक्यू मिकाल प्रधान. तर आपली गाडीचं काम कम्प्लीट झालं. ओ माय गॉड भाई रेडी होऊन आलेला आहे. चला आजच्या दिवसातली 7वी गाडी. रत्नागिरीकर खड्ड्यातून गाडी कशी चालवायची आम्हाला माहिती आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज पण रत्नागिरीतच आहोत. सकाळी उठलो, भावाने मला उठवलं, फोन केला. त्याच्यानंतर आम्ही निघालो. पहिली फॉर्च्युनर घेऊन आलो घरी. तिला धुवायचं आहे, तिला आता धुणार. आता आम्ही इनोवा घेऊन बाहेर पडतोय. तर कुठे जायचं आहे भाऊ? आपण गॅरेजला जातोय. काहीतरी काम आहे, भरपूर सारी कामं आहेत. तर आपण सगळी कामं करत आजचा दिवस काढणार आहोत. तर आज आपला भाऊ मिखाईल प्रधान यांच्यासोबत आम्ही फिरणार आहोत. ठीक आहे. रिक्वेस्ट कर रहा था की वॉश करून द्या ना प्लीज. फोन नाही करत म्हणतो वॉश कशी. हां, तर आपल्याला खूप कामं आहेत आज. ऑलरेडी आहे ना. मिकालला 4 ते 5 गाड्या उचलायच्या आहेत वॉशिंगसाठी. उचलायच्या त्याच्यासाठी उचलायचं. मी त्याला मदत करणार आहे. मदत काय करणार, तर बाजूला बसणार, तो चालवणार. घरी जाऊन सोडायची, गाडी धुवून परत कस्टमरकडे सोडायची, परत दुसरी गाडी आणायची, कस्टमरकडे सोडायची. ही आपली कामं असणार आहेत. दिवसभर आपण फुल पॅक आहोत आज. तर माझं पण योगदान ह्याच्यामध्ये खूप मोठं असणार आहे. रत्नागिरी फिरायची आपल्याला आज. तर आपण आता गॅरेजमध्ये जातो. गॅरेजमध्ये ह्याचं काम आहे, इनोवाचं काम आहे. इनोवाचं थोडं काम आहे. तर त्याच्यासाठी आम्ही त्याला गॅरेजमध्ये सोडणार आणि मग तिकडून आपण रिटर्न कसे येणार. हो, दुसरी गाडी लागलेली आहे. ही गाडी घेऊन आपण निघणार. आता ही गाडी कामाला सोडायची आहे. किती कामं असतात नाही रत्नागिरी झाल्यानंतर. ऍक्च्युली मला काय काम नाही, तुलाच जास्त काम आहे. बट व्हेरी नाईस वेदर. 2 दिवस खूप पाऊस पडलेला आहे, पण आता जे वेदर झालंय खूप खतरनाक वेदर झालंय. वाव, व्हेरी नाईस. यशराज गावडे म्हणून आहेत, त्यांचं हे गॅरेज आहे. MIDC मध्ये खूप सुंदर काम करतात. काही तुमच्या 4 व्हीलरला वगैरे काही झालं असेल आणि कामाला द्यायची असेल गाडी आणि तुरंत काम करून पाहिजे असेल तर ह्यांच्याकडे घेऊन या. ह्यांचे खास आहेत ते. कोण? यशराज गावडे आहेत. हेच यशराज गावडे आहेत. यांच्याकडे कामाला गाडी घेऊन या कायम. चला, जमील शेठ पण जॉईन झालेले आहेत. आता आपण त्यांची गाडी घेऊन चाललोय पुंटो. चला, किती गाड्यांमध्ये बसणार आहोत आज माहिती आहे. आपण आतापर्यंत झाली आहे फॉर्च्युनर, त्याच्यानंतर इनोवा आणि आता पुंटो. 3री गाडी झाली. चला, ही समोरची गाडी. ही समोरची गाडी आपण विकत घेणार आहोत. कोणती गाडी आहे ती? कोरोला अल्टिस. वाव, कलर पण चांगला, एकदम चकाचक टार्झन सारखी बनवून टाकतील बाई. तर आम्ही आता नाश्त्याच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत. नाश्ता करणार आणि मग परत कामाला निघणार. तर आपण आता आलो आहोत काझी एंटरप्राइजेसमध्ये. खूप मोठं शोरूम आहे. तुम्हाला सेकंड हँड कार्स घ्यायचे असतील, डिटेलिंग करायचं असेल, कार वॉशिंग करायचं असेल तर सगळे इथे सोर्सेस अवेलेबल आहे. 2 व्हीलरचं पण वॉशिंग करतात. एव्हरीथिंग वॉशिंग होऊन जातं इथे. सेकंड हँडमध्ये तुम्हाला चांगल्या गाड्या पाहिजे असतील, 4 व्हीलर पाहिजे असतील तर यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. रत्नागिरीमध्ये एकमेव फर्स्ट चॉईस नंतर हे शोरूम आहे जिथे तुम्ही येऊन 2 व्हीलर कार्स घेऊ शकता. 4 व्हीलर कार्स, 2 व्हीलर कार्स, एव्हरीथिंग आम्ही बघायला आलो आहे. यांचं शोरूम आहे, या साहेबांचं शोरूम आहे, नवीलबाई. तर आम्ही जस्ट एक गाडी घेऊन आलो आहे. जिथे आपण काझी एंटरप्राइजेसच्या इथे गेलो होतो ती बघा समोर जी बिनी आहे ती आपण घेतलेली आहे. त्याच्यावर काम करणार आणि मग भावाला ठेवायची असेल तर ठेवेल, नाही तर विकणार. आता आम्ही ही गाडी पार्क करणार आणि ही गाडी घेऊन जाणार. म्हणजे आजच्या दिवसातली आपली कितवी गाडी आहे ही? एक, पहिली फॉर्च्युनर, नंतर इनोवा, नंतर ही. आता 4थ्या गाडीत बसायला चालतो. चला, नवीन गाडी. जमील भाई के बाद बहुत पैसा है, हम चले घूमने. अलग है ना, थोड़ा हाइट है क्या? ही गाडी 8-9 महीने बंद होती. भावानी घेतलेली आहे विकत आता. आणि इसमें क्या डालने वाले? जान डालने वाले भाई लोग. गाड़ी पूरा नया बना के फिर सेल करेंगे. अरे यार, अभी ये गाड़ी लेनी है भाई. फुल ट्रान्झिशन चालू आहे यार अपना. वॅगनर पण आणलेली आहे आणि आपल्याला वॉशिंग करायचं आहे त्याच्यामध्ये. इकडे फॉर्च्युनरचं वॉशिंग चालू आहे. मस्त, एक नंबर. आज मला जॉब भेटलेला आहे वॉशिंग करायचा. थँक्यू मिकाल प्रधान.
तुला भिजवणार मी आज. मशीन फुल मैचिंग हुआ है तेरे टी शर्ट के साथ भाई. तर आपली गाडीचं काम कम्प्लीट झालं. ओ माय गॉड भाई रेडी होऊन आलेला आहे. भाई बाईक उचलायला घेऊन जायची आता. आपली ही गाडी रेडी झालेली आहे. कस्टमरकडे सोडून आपल्याला पुढे काम भरपूर काम आहेत. तर आपण निघूया. मला पण कपडे बदलायचे आहेत. आम्ही ह्याच्यानंतर शूटला जाणार आहोत. आपल्याकडे एक रेड कलरची बाईक आहे सनीश शेठ प्रभूंची. ती गाडी घेऊन आपल्याला थोडा त्याच्यावर कामं करायची आहेत. आणि कामं नाही, ही गाडी मालकाकडे रिटर्न चाललेली आहे आणि ह्यांच्याकडून दुसरी गाडी उचलून आता आम्ही परत निघणार. चला आजच्या दिवसातली 7वी गाडी. लेट्स गो. तर आजच्या दिवसातली शेवटची गाडी आपण उचललेली आहे. आता ती घेऊन आपण थोडासा फोटोग्राफी वगैरे करायची, व्हिडिओग्राफी करायची. त्याच्यासाठी आपण ही गाडी घेऊन चाललो आहे. मी काल घेऊन येईल. आपण त्या समोरच्या गाडीमध्ये बसू आणि जाऊ. चला. आम्ही मिऱ्यावर काकींकडे वडापाव खायला आलो. वडापाव चहा खायला. ह्या काकी आहेत आमच्या, मस्त वडापाव बनवतात. आणि हा समुद्र आहे. खूप सुंदर समुद्र आहे आणि माझा फेवरेट स्पॉट आहे. इथे कधी पण या, मजा करा. मेऱ्या जेटी नाव आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये आपला जो डिस्क्रिप्शन असेल त्याच्यामध्ये मी लिंक टाकलेली आहे. इथेपर्यंत कसं पोहोचायचं गुगल मॅपची लिंक पाठवले. ठीक आहे, ती बघून तुम्ही इथे या. काकींकडे चहा, वडापाव, मॅगी, भजी, चायनीज भेळ सगळं मिळतं. त्यांच्याकडे खायचं, मस्त इथे बसायचं आणि समुद्राचा आनंद लुटायचा. तर इथेच आपण आजचा ब्लॉग संपवत आहोत. आज आपण खूप काही केलं. आपण कमीत कमी 5 ते 6 गाड्यांचं काम केलं. त्यानंतर बाईक उचलली. बाईक उचलून इथे आलो, काम केलं थोडं, फोटोग्राफी केली, व्हिडिओज काढले. त्यानंतर इथे आलो, वडापाव खाल्ला आणि आजचा दिवस आपला संपलेला आहे. सनसेट काय होणार नाही आहे कारण का तुफान पाऊस चालू झालेला आहे. पावसात भिजत आता निघणार, आता घरी जाणार. आपला ब्लॉग आजचा आपण इथेच संपवत आहोत. ठीक आहे, बाय बाय. तर गाईज आजचा ब्लॉग आपला संपला नाही. आज आपण लेडी ड्रायव्हर सोबत जात आहोत फिरायला. काय बोलतो? दुसरी गाडी आहे. वाव, होय. किती 7वी गाडी आहे आजची. एंडिंग मे बी नॉट, क्या पता. मैं तो सुबह से बहुत घूम रहा हूँ. रत्नागिरीकर खड्ड्यातून गाडी कशी चालवायची आम्हाला माहिती आहे. येस, सीटची अदला बदली होत आहे. सिग्नल चालू आहे. मिकाईल आता गाडी चालवणार आहे आणि हर्षी या बाजूला बसलेली आहे. ठीक आहे, उधर ऑर्डर देंगे, उधर ऑर्डर देंगे. आम्ही आता पोहोचलेलो आहोत मांडवीमध्ये. मांडवीमध्ये आम्ही मस्त इथे पार्किंग करणार कुठेतरी आणि आतमध्ये चालत जाणार आणि मग इथे जी समोर भेळची गाडी दिसते त्यामध्ये भेळ खाणार. किती सुंदर आयुष्य आहे रत्नागिरीत. का बाहेर जातात लोक समजत नाही. ओके, तर आम्ही मांडवीमध्ये थोडा वेळ चाललो, मागे जाऊन आलो, आता पुढे चाललोय. खाऊन देत बिचारे, तुझ्या हातचं थोडं खात असते, त्याच्यात भरून देते. तीन टाकले आता नाही दिले का अजून काय टाकायचं? तिसऱ्या पिशवीत काय टाकू? कांदा शेव, या पिशवीत शेव टाक फक्त. याच पिशवीत टाकू. हां, शेवेला हे नाही आता माय आन्सर. किती टाकू? हां बस, समजतं विषय. रब्बर आहे. हो, रब्बर असंच देणार. रावली विचारली, डन. इंटर्नशिप कर बरं. पाणीपुरीला 6, दही पाणीपुरीला 7. हॅलो, हां पडदा 13 बाय 13.